उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र बोलणं टाळलं, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देत काही मार्मिक शब्दामध्ये त्यांनी आवाहन केलं। एकजुटीनं आज मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा संदेश त्यांनी या दीपोत्सवाच्या माध्यमातून दिलेला आहे। दोन्ही ठाकरे कुटुंबीय या दीपोत्सवासाठी एकत्र आलेले होते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा इथं जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ठाकरे बंधूंचा हा दीपोत्सव विशेष आहे। यावेळचा दीपोत्सव विशेष असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या छोट्याशा या भाषणामध्ये सांगितलेलं आणि एक प्रकारे दोन ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या सुद्धा आता एकत्र येत आहेत आणि तसे संकेत देत आहेत। हे वेगळं सांगायची आता गरज उरलेली नाहीये आणि पण त्याच्यावरचा जो सस्पेन्स आहे तो मात्र त्यांनी कायम ठेवलेला आहे। पण दोन कुटुंब म्हणून सुद्धा हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। आता फॅमिली फोटो जो बघितला त्यामध्ये ज्या प्रकारे एकमेकांच्या बद्दलची त्यांची वावरतानाची बॉडी लँग्वेज होती, जी सहजता होती, ती बरंच काही सांगून जाणारी होती आणि कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या नंतर उत्साह आहे। गेल्या काही दिवसात राजकीय दृष्ट्या दोन्ही ठाकरे बंधूंना एक प्रकारचा सेटबॅक बसलेला होता, पण त्या सगळ्याचं जे नैराश्य कार्यकर्त्यांमध्ये होतं ते नैराश्य या दोघांच्या एकत्र येण्याच्या नंतर ते पुसटसं झालंय हे निश्चितपणे स्पष्ट आपल्याला दिसतंय। जो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह दिसतोय त्यानुसार। त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा आता दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट असं भाष्य जरी केलं नसलं तरी तसे संकेत मात्र दिलेले आहेत। आजच्या या दीपोत्सवासाठी ठाकरे बंधू एकत्र आले। आधी एक तासभर शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोन्ही कुटुंबांनी वेळ घालवला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर हे दृश्य आपण मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क इथली बघतोय आणि हा दीपोत्सव फक्त आता मनसेचा दीपोत्सव राहिलेला नाहीये, तर तो ठाकरे बंधूंचा दीपोत्सव झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते आणि उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आणि राज ठाकरे आणि कुटुंबीय या सगळ्यांनी मिळून या दीपोत्सवाचं उद्घाटन केलंय। दरवर्षी मनसेचा हा दीपोत्सव अशी ज्याची ओळख होती तो आता ठाकरे बंधूंचा दीपोत्सव झालेला आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आता जे काही संबोधन केलं त्यामध्ये म्हटलंय की ही दिवाळी वेगळी आहे आणि खरंच ही दिवाळी वेगळी याचं कारण म्हणजे या दीपोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे कुटुंबीय एकत्र आलेले दिसले आपल्याला। छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे शिवाजी पार्कमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। फटाक्यांची आतषबाजी आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या हस्ते
नुकतंच करण्यात आलं। ही थेट दृश्य आपण शिवाजी पार्कमधली बघतोय। उद्धव ठाकरे देखील म्हणाले ही दिवाळी वेगळी आहे आणि सर्वांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हा लखलखाट शिवाजी पार्क इथला आपण बघतोय। मात्र याचं वैशिष्ट्य असं की याच्या उद्घाटनासाठी आज फक्त राज ठाकरे आणि कुटुंबीय नव्हे तर उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील हजर होतं। या दीपोत्सवाच्या उद्घाटनाच्या आधी उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होतं। थोडा वेळ त्यांनी शिवतीर्थ इथे घालवला आणि मग हे सगळे मिळून शिवाजी पार्क इथे आले। होत आहेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू आता बाहेर आलेले आहेत आणि या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या घरातून बाहेर पडतायत आणि अगदी समोरच असलेल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये हा दीपोत्सव मनसेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षी या दीपोत्सवाचं आयोजन केलेलं असतं। दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी येत असतात, पण यावर्षी मात्र या दीपोत्सवाचं उद्घाटन कधी काळी राजकीय स्पर्धक असलेल्या उद्धव ठाकरे यांना तो सन्मान दिलेला आहे राज ठाकरेंनी। आणि एक प्रकारे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये गेल्या काही दिवसामध्ये ज्या वेगवेगळ्या गाठीभेटी होत आहेत, जो स्नेह वाढताना दिसतोय, त्याचं प्रतिबिंब खरं तर आजच्या या दीपोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसत आहेत। दोन ठाकरे बंधू कुटुंबियांसह, केवळ ते दोघंच नाहीये तर संपूर्ण कुटुंब सुद्धा या दीपोत्सवात सहभागी होते। खरं तर मन दुरावली आणि मन दुरावल्याच्या नंतर राजकीय दुरावा सुद्धा आला। हा सगळा दुरावा संपायला आणि हे मतभेद दूर व्हायला 2 दशकांचा कालावधी लागला, पण आता एका भेटीच्या नंतर दोन ठाकरे बंधूंच्या दोन कुटुंबियांमधला जो स्नेह आहे तो स्नेह अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणांमध्ये हे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत। राजकीय दृष्ट्या ते एकत्र येतील की नाही, त्यांची ती युती होईल की नाही या प्रश्नाची उत्तरं अजून अनुत्तरित आहेत। म्हणजे पण सध्या तरी एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की ठाकरे बंधू कुटुंब म्हणून तरी एकत्र येत आहेत आणि त्यांच्यातले जे मतभेद होते, जे त्यांच्यात अवघडले पण होतं, याआधी सुद्धा मतभेद असताना सुद्धा ते दोन कुटुंब जेव्हा एकत्र यायचे तेव्हा ते जाणवायचं की त्यांच्यामध्ये ते मतभेद आहेत। ती बॉडी लँग्वेज, ती सहजता नसायची आणि आता मात्र ही परिस्थिती बदललेली दिसते। मग राज ठाकरे सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत आणि उद्धव ठाकरे बाजूला बसलेले आहेत। कालच्या वेळी सुद्धा दोघं एका गाडीनं गेलेले होते निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटीला गेलं तेव्हा, आणि 2 दशकांच्या नंतर शिवालयाची पायरी चढलेले होते राज ठाकरे। कधी मातोश्रीवर तर कधी शिवतीर्थवर हे येणं जाणं जे आहे ते वाढलेलं आहे। विशेष म्हणजे 2 भाऊ एकत्र येतात। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा सोबत आहेत। 2 भाऊ जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा त्यांच्यातली सहजता ही आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि ही सहजता नात्यांमधला हा ओलावा, जो दुरावा होता तो आता ओलावा निर्माण होताना पाहायला मिळतोय। आणि ज्या प्रकारे एकही संधी ते दौडत नाहीयेत की दोघांनी एकत्र येण्याची, मग ते कौटुंबिक सुखदुःखाचा क्षण असो की मग राजकीय एखादा इव्हेंट असो। खरं तर राज ठाकरेंनी याआधी दीपोत्सवाला विविध सेलिब्रिटींना बोलवलं, त्या सेलिब्रिटींच्या माध्यमातून त्यांनी हा दीपोत्सव त्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला, पण आज मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांनी आपल्या भावाला हा मान दिलेला आहे। उद्धव ठाकरे आज दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत, तर बाकी फार मोठे सेलिब्रिटी नाही आहेत। आता हे दोघंच सेलिब्रिटी आहेत आणि या दोघांच्या माध्यमातूनच म्हणजे एक प्रकारे या संपूर्ण दीपोत्सवाचा जो फोकस आहे तो आपल्यावर राहील याची पुरेपूर काळजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेली दिसते। युतीचं स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती असेल का याचं उत्तर नंतर मिळेल, पण आज मात्र आता गाडीचं स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती आहे। पण वेळोवेळी त्यांनी मोठ्या भावाला पुढं केलेला आहे, पहिला मान दिलेला आहे, मग तो भाषणाच्या बद्दलचा असेल, परवा निवेदन देण्याच्यासाठीचा असेल, प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना तो मान देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला दिसतोय। आणि आज सुद्धा या दीपोत्सवाचं उद्घाटन
उद्धव ठाकरेंनी करावा अशी इच्छा त्यांची होती आणि त्यासाठी उद्धव ठाकरे एकटे नाही तर संपूर्ण त्यांचं कुटुंब या दीपोत्सवामध्ये सहभागी झालेलं आहे. खरं तर याच परिसरामध्ये म्हणजे लहानाचे दोघेही मोठे झाले शिवाजी पार्क मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये ठाकरे कुटुंबाच्या अनेक बाळासाहेबांच्या प्रबोधनकारांच्या अनेक आठवणी आहेत. शिवसेनेच्या जन्माच्या आठवणी आहेत. शिवसेनेच्या वाढीच्या अनेक आठवणी आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, आजच्या या कार्यक्रमाचं वेगळेपण काय? पहिल्याच आपण थेट दृश्य पाहतो छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो दीपोत्सव आयोजित केलेला आहे त्या दीपोत्सवाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे आणि आता उद्घाटन स्थळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दाखल झालेले. त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आहेत. एकूण दोन्ही ठाकरे कुटुंबातील सदस्य जे आहेत ते उपस्थित झाल्याचे एकूण आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या काही वेळातच या दीपोत्सवाचं अधिकृत उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे दिव्यांनी उजळून निघणार आहे, प्रकाशमान होणार आहे. अतिशय नेत्रदीपक हा सोहळा असतो आणि मराठमोळ्या वातावरणामध्ये आपण इथे पाहतोय की लखलख दिव्यांच्या गाण्याच्या सुरांच्या साथीने इथे या उद्घाटनाचा आता पुढच्या काही वेळातच सुरुवात होतोय. दोन्ही ठाकरे कुटुंब हे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज मैदानात गेल्या 20 वर्षांनंतर पहिल्यांदा इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक नेत्रदीपक आणि सुखद असा सोहळा जो आहे तो इथे समोर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढच्या काही वेळात दीप प्रज्वलन जे आहे ते होणार आहे आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर जो आहे नेत्रदीपक अशा विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येने मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय. मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचं आहे. मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचं आहे. तुमचं स्वागत. शुभेच्छा. धन्यवाद. मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं.